मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। नागपूर महापालिकेमध्ये एकूण 10 स्वीकृत सदस्य राहणार आहेत। संख्याबळानुसार भाजपला 7 तर काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्य मिळणार आहेत। 10व्या स्वीकृत सदस्यासाठी ठाकरे गटाने काँग्रेसला पाठिंबा दिला। काँग्रेस आणि ठाकरे गटाची आघाडी मजबूत झाली असून नगरसेवकांची संख्या आता 36 वर गेली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या कोंडीचा सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। वाहतूक कोंडीमुळे दूध भाजीपाला महागण्याची शक्यता आहे। मुंबई ठाण्यामध्ये दूध पुरवठा 50% घटण्याची देखील शक्यता आहे। अजित पवारांच्या अपघाती विमानाच्या ब्लॅक बॉक्समधली माहिती रिकव्हर करण्यास आता सुरुवात झाली। डेटा रिकव्हरीनंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल जारी करणार आहे। उड्डाण मंत्रालयाच्या अहवालातून अपघाताची माहिती समोर येईल। पुण्यातल्या मुंबई इथल्या जमीन गैरव्यवहारामध्ये पार्थ पवार यांचं नाव कुठेही नसल्याचं खर्गे समितीच्या अहवालातून स्पष्ट झालं। या व्यवहारामध्ये नाव किंवा स्वाक्षरी नसल्याने पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली। यामध्ये अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले। पुणे मुंबई महामार्गावर टँकर पलटी झाल्याने गेल्या 24 तासांपासून महामार्ग ठप्प होता। त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणारे चिमुकले आणि वृद्धांची अडचण झाली। अडकलेल्या प्रवाशांना अन्न पाणी न मिळाल्याने त्यांची गैरसोय झाली। पुणे मुंबई महामार्गावर पलटी झालेल्या टँकरमुळे वाहतूक कोंडी झाली होती। परिणामी पिंपरी चिंचवडमधून एक्सप्रेसवेकडे जाणारी वाहनं अडवण्यात आली। आता पिंपरी चिंचवडच्या वेशीवरच वाहनांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमध्ये गोरेगाव पश्चिम इथल्या एका इमारतीमध्ये लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे नेले जात असताना त्याचा स्फोट झाला। सुदैवाने लिफ्टचं दार उघडलेलं असल्याने तरुणी तातडीने बाहेर पडू शकली, त्यामुळे तिचा जीव वाचला। उल्हासनगरमधल्या पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत चाललाय। एका ज्येष्ठ व्यक्तीने अर्धनग्न होत थेट महापालिकेच्या पाणी खात्याचं ऑफिस गाठलं। राजाराम पवार असं आंदोलन केलेल्या नागरिकाचं नाव आहे। मुंबई पुणे महामार्गावर टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती। महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अशातच खाकी वर्दीतल्या माणुसकीचं दर्शन घडल्याचं पाहायला मिळालं। कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी प्रवाशांना बिस्किट आणि पाणी वाटलं। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीच्या महादेव पिंपळेश्वर मंदिरात महामृत्युंजय जाप करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेना शहर शाखा आणि आमदार राजेश मोरे यांच्यातर्फे याचं आयोजन करण्यात आलं। मुंबईमध्ये दुचाकी अपघातानंतर पोलीस कर्मचारी पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडली। भरधाव टेम्पोच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी जखमी झाले। सेनापती बापट मार्गावरच्या पुलावर हा अपघात झाला। जखमी पोलिसाचं नाव अंकित सूर्य असं असल्याची माहिती आहे। अपघातामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली। नागपूरमधल्या अंबाझरी तलावातलं वाढतं प्रदूषण आणि जलपर्णीचा मुद्दा आमदार परिणय फुके यांनी उपस्थित केला। या पार्श्वभूमीवर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। अंबाझरी तलावातली सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत फुके फडणवीसांशी बोलणार आहेत।